नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थी, मग त्यामध्ये माझे दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. पहा, त्यामुळे थोडाही स्किप अजिबात करायचा नाही, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, कारण अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पहा, बऱ्याच लाभार्थ्यांना या अगोदरचे हप्ते आलेले नाहीत आणि ज्यांना ज्यांना म्हणजे या अगोदरचे हप्ते आलेले नाहीत त्यांच्यासाठी तर खूपच जास्त इम्पॉर्टंट हा व्हिडिओ असणार आहे. त्याचबरोबर इतरांसाठी सुद्धा हा महत्त्वाचा असणार आहे. नेमकी काय माहिती या व्हिडिओमध्ये आहे जी इतकी महत्त्वाची आहे, जाणून घेऊया. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाची माहिती. हा थेट पेपरलाच आलेली अपडेट आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. ज्या ज्या लाभार्थ्यांना या अगोदरचे हप्ते जमा झालेले नाहीत त्यांच्यासाठी आणि सर्व लाभार्थ्यांसाठी पहा, मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हा निर्णय म्हणजे काय तर पहा, दिव्यांग योजनेपासून वंचित राहिल्यास अधिकारी जबाबदार असणार आहे. हे फक्त दिव्यांग बांधवांसाठीच असणार आहे का तर नाही, फक्त दिव्यांगांचाच इथं उल्लेख केलेला आहे, परंतु योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठीच हा निर्णय लागू असणार आहे. कोणताही लाभार्थी या योजनेपासून जर जबाबदार म्हणजे वंचित राहिला, त्याला अनुदान वेळेवर जमा झालं नाही, लाभ वेळेवर मिळाला नाही, तर त्यासाठी आता थेट अधिकाऱ्याला जबाबदार ठरवण्यात येणार आहे. आणि त्या संदर्भातला राज्य सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय इथं पाहण्यास मिळत आहे आपल्याला. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा हा अतिशय मोठा निर्णय आहे. राज्यातील पात्र दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यालाच इथं जबाबदार धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आता काय होणार आहे तर पहा, सर्व लाभार्थ्यांना व्यवस्थितरित्या अनुदान दिलं जाणार आहे आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. त्याचबरोबर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे बंधनकारक आहे किंवा तो लाभ पोहोचविलाच पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसीलदार असेल, त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयातील अधिकारी असतील, आता थेट त्यांना जबाबदारी या ठिकाणी धरण्यात येणार आहे. पहा, अशा पद्धतीची मोठी जबाबदारी आता त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आणि ती जबाबदारी म्हणजे योजनेचा सुलभपणे, सुरळीतपणे आणि व्यवस्थितरित्या वेळच्या वेळेला लाभ तुम्हाला मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्कीच आता इथून पुढे तुम्हाला अनुदान व्यवस्थितरित्या मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. पहा, हा निर्णय स्थानिक पातळीवर काटेकोरपणे याची अंमलबजावणी करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. त्याशिवाय सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचा UDID नोंदणीसाठी UDID कार्ड संदर्भात सुद्धा इथं माहिती आहे. पहा, UDIDची नोंदणी अद्ययावत ठेवणे, त्याचबरोबर ही नोंदणी करणं बंधनकारक केलेलं आहे. मात्र पात्र लाभार्थ्यांना अजूनही किंवा या लाभार्थ्यांना कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहिल्यास आता थेट संबंधित अधिकाऱ्यावरच कार्यवाही केली जाणार आहे. अशा पद्धतीच्या इथं सूचना आपल्याला पाहण्यास मिळालेल्या आहेत. तर अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आपण पाहत आहोत. पहा, आत्तापर्यंत योजनेची अंमलबजावणी सुरळीतपणे चालवण्यासाठी अशा पद्धतीचा निर्णय झालेला नव्हता. थेट अधिकाऱ्याला जबाबदार ठरवण्यात येणार आहे. जर तुम्हाला अगोदर अनुदान मिळालेलं नसेल तर तुम्हाला प्रश्न पडत होता की आता कुठं जायचं, नेमकं काय करायचं, कुणाला विचारायचं, आपले पैसे कधी मिळतील. तर पहा, आता काळजी करायची गरज नाही. जर तुम्हाला इथून पुढे सुरळीतरित्या अनुदान वेळच्या वेळेला महिन्याला मिळत नसेल, त्यामध्ये पहा, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुमची काही प्रोसेस बाकी नसेल, म्हणजे तुमची काही कमतरता कागदपत्रासंदर्भात किंवा तुमच्याकडून काही कमी नसेल, तुमची सर्व प्रोसेस ओके असेल, कागदपत्र सर्व ओके असतील, जर असं असून जर तुम्हाला हप्ता वेळेवर येत नसेल, लाभ मिळत नसेल, तर मात्र अधिकाऱ्यावर कार्यवाही केली जाणार.
हा राज्य सरकारचाच मोठा निर्णय आहे. व्यवस्थित सर्व तुमची प्रोसेस ओके आहे, डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत, KYC पूर्ण आहे, आधार व्हेरिफिकेशन आहे. तर तुम्हाला पैसे मिळत नसतील तर आता अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाणार आहे. त्यामुळे आता नक्कीच योजनेची अंमलबजावणी अतिशय काटेकोर आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न या निर्णयाच्या माध्यमातून घेतलेला आपल्याला पाहण्यास मिळेल. अधिकाऱ्यांना आता भय असणार आहे. अधिकाऱ्यांपर्यंत जबाबदारी पोहोचलेली आहे की तुमचा हप्ता, तुमचं अनुदान वेळेवर जमा करण्यात यावं. जर तसं झालं नाही, वेळेवर हप्ता मिळालेला नाही, तर तुम्हाला काही अनुदान मिळालं नाही तर तुमचं नुकसान होणार आहे. परंतु त्यापेक्षा जास्त नुकसान होणार आहे अधिकाऱ्याचं, कारण त्याच्यावरती कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह असणार आहे. निर्णयाचं सर्व दिव्यांग बांधव असतील, इतर योजनेतील लाभार्थी असतील, त्या सर्वांकडून नक्कीच स्वागत केलं जाणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णय आहे. पहा, हप्ता वेळेवर मिळत नसेल तर कुणाला विचारायचं, हा मोठा प्रश्न आता क्लिअर झालेला आहे. थेट तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन त्या संदर्भात माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला नेमकं कळणार आहे हप्ता कुठं अडकलेला आहे. आणि तुमची प्रोसेस ओके असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सरळ जाब विचारता येणार आहे की माझे पैसे मला कधी मिळणार आहेत. माझे पैसे हे मला मिळालेच पाहिजेत, कारण सरकारकडून वरून पैसे आलेले असतील तर मात्र ते तुमच्या खात्यामध्ये यायलाच पाहिजेत. अतिशय मोठा निर्णय, अतिशय आनंदाची बातमी ही आहे. सर्व लाभार्थ्यांपर्यंत हा निर्णय, ही बातमी पोहोचलीच पाहिजे. त्यामुळे जरूर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच लेटेस्ट अपडेट या योजनेच्या तुम्हाला मिळत राहतील.